नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलांना डाऊट असतो, पारिभाषिक शब्दावली म्हणजे काय असतं? तर सगळ्यात सोपी गोष्ट, पारिभाषिक शब्दावली म्हणजे इंग्लिश शब्दांचा इंग्लिश स्पेलिंग दिलेले असतात. त्याचा तुम्हाला मराठीत अर्थ लिहिणं याला पारिभाषिक शब्दावली म्हणतात. लक्षात घ्या, तुमच्या मराठी पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटला पारिभाषिक शब्दावली दिलेली आहे. त्यातून तुम्ही अभ्यास करा. सगळी पारिभाषिक शब्द तुम्हाला तिथूनच विचारले जातात. तुम्ही काय करू शकता, जे शब्द तुम्हाला इझिली येतात त्यांना सोडून द्या, स्किप करा. आणि जे शब्द तुम्हाला इझिली येत नाहीत त्यांना फक्त हायलाइट करा आणि पेपरच्या पूर्वी फक्त तेवढेच शब्द वाचा. तुम्हाला पारिभाषिक शब्दावलीचा 1 मार्क्स मिळून जाईल. तरी कशा पद्धतीने हे शब्द लिहिले जातात त्याबद्दल तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये 1, 2, 3 एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेली दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं याची एक कल्पना येईल. तर लक्षात घ्या, हे तुमच्या समोर पारिभाषिक शब्दावली आहे. 2 शब्द येतात, एका शब्दाला अर्धा मार्क असतो. हे बघा, हे काही शब्द पारिभाषिक शब्दावलीसाठी आलेले आहेत. तर कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. बघा, 2020, 22, सप्टेंबर 2021, जुलै 2022 या बऱ्याच वर्षी हे सारे शब्द बोर्डाच्या परीक्षेला आलेले. असे तुम्हाला शब्द देतात आणि बाजूला तुम्हाला त्या शब्दांचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. जसं की हे बघा, जसं की आता शब्द आहे ड्रामा. तर ड्रामाला मराठीत काय म्हणतात? नाटक. त्यानंतर आहे शब्द इथे यार्ड. यार्ड म्हणजे काय असतं? आवार. त्यानंतर इंडेक्स. इंडेक्सचा अर्थ काय येतो? अनुक्रमानिका. रिझर्वेशन म्हणजे आरक्षण, म्हणजे कर. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. त्यानंतर अजून काही शब्द आहेत इकडे बघा. ऍक्शन म्हणजे कृती आणि युनिट. ऍक्शन म्हणजे कृती आणि युनिट म्हणजे एकक. असे तुम्हाला फक्त अर्थ लिहायचे मराठीमध्ये, इंग्लिश शब्दांचा मराठीत अर्थ. त्याचबरोबर अजून काही एक्झाम्पल तुमच्या बुकाच्या मागे सगळे शब्द आहेत, तिथूनच विचारलं जातं. ऑफिशियल रेकॉर्ड, कार्यालयीन अभिलेख, त्याला ऑफिशियल रेकॉर्ड म्हणतात. ओव्हर टाइम म्हणजे अतिरिक्त वेळ. एजंट, एजंट म्हणजे प्रतिनिधी. त्यानंतर कॉमेडी, कॉमेडी म्हणजे सुखात्मिका. बऱ्याच लोकांना हा शब्द मराठी माहिती नाहीये. ठीक आहे, बघा हे सगळे बोर्डात आलेले मी एक्झाम्पल्स घेतले. बघा, कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन. सेन्सस म्हणजे जनगणना. ओरिएंटेशन म्हणजे उद्बोधन आणि फेलोशिप म्हणजे अभिछात्र वृत्ती. त्याचबरोबर इथे काही शब्द दिलेत. याचं लिफ्ट, लिफ्ट म्हणजे मदत करणं, सहकार्य करणं. जनरल मीटिंग म्हणजे एक सामान्य सभा किंवा सामान्य बैठक असा त्याचा अर्थ होतो. तर तुम्हाला माहिती पडलं असेल, असे शब्द तुम्हाला देणार इंग्लिशमध्ये, ज्याचा तुम्हाला बाजूला मराठीत अर्थ लिहायचंय. एवढं साधं आणि सरळ पारिभाषिक शब्दावलीमध्ये विचारलं जातं. तुम्हाला मी बोललो कुठून प्रश्न येतात ते फक्त एकदा वाचून ठेवा, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काही येणार नाहीये.